वांद्रे वरळी सीलिंगच्या टोल प्लाझावर त्यांनी दक्षिण मुंबईला जायचंय असं सांगून एका वाहन चालकाकडे लिफ्ट मागितली. आपली कार बंद पडली आहे, लवकर पोहोचायचंय असं सांगून लिफ्ट घेतली. सीलिंगच्या मध्यापर्यंत पोहोचल्यानंतर त्यांनी वाहन चालकाला कार थांबवायला सांगितली. गाडीतून उतरले. पुढे काहीतरी अघटित घडेल असं वाहन चालकाच्या मनात सुद्धा आलं नाही. त्यानं फक्त सूचना ऐकली. तो गाडी घेऊन पुढे निघून गेला. गाडीतून उतरलेल्या व्यक्तीनं व्हॉट्सअपवरून 22 वर्षाच्या मुलाला व्हिडिओ कॉल केला. आपण आयुष्य संपवत आहोत याची त्यांनी मुलाला कल्पना दिली. त्यानंतर त्या व्यक्तीचा मोबाईल स्विच ऑफ झाला. वांद्रे वरळी सीलिंगवरून उडी मारून त्यांनी आपलं जीवन संपवलं. मनाला चटका लावणारी ही घटना बुधवारी दुपारी 2:15च्या सुमारास घडली. भावेश सेठ असं मृत व्यक्तीचं नाव आहे. ते 56 वर्षांचे होते. 3 तासांच्या अथक प्रयत्नानंतर फायर ब्रिगेडनं त्याचा मृतदेह शोधून काढण्यात आला. बिझनेसमध्ये नुकसान झाल्यानं भावेश विवंचनेत होता. त्यातून त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज डेस्क, महानगराची लाईफलाईन, मेट्रो न्यूज.